अवतारों के सिलसिले धरती माँ का कलेजा है। विज्ञान का यह वरदान बना था जांचने को नहीं निकला। परब यह अभिशाप बन गया है, बेटियों के लिए संताप बन गया है। इसको बढ़ावा देने वाले भूल बैठे इसका अंजाम। भविष्य में माँ ही नहीं मिलेंगे तो सिर्फ अकेले बाप। विज्ञान का इसमें दोष नहीं है, दोषी है हमारा समाज। कल भी थी तिरस्कृत स्त्री जाति, आज भी वही हालत है जरा। पहले तो मिल जाते थे गर्भ में 9 महीने, अब तो लिंग निर्धारण होते काम तमाम। स्त्री ही क्षणाची पत्नी व अनंत काळची माता, जिच्या हाती शिक्षणाची दोरी ती जगाला उद्धारी असं म्हटलं जातं। आज ती देशाच्या राष्ट्रपती पंतप्रधान या पदावर विराजमान होऊन आपले कर्तृत्व गाजवत आहे। पण तरी देखील मुलगी घरात जन्मल्यावर जेवढा आनंद होत नाही तेवढा मुलगा जन्मल्यानंतर नक्कीच होतो आणि तोच आनंद तुमच्या देखील घरात नक्कीच होतो। आई मला जगायचंय, मला एक सुंदर विश्व पाहायचंय। आई तुझ्या खुशीत मला झोपायचे आहे, बाबा तुमच्या सोबत मला फिरायचे आहे। हे शब्द आईच्या गर्भातील त्या कळीचे आहे, जिला जन्माला येण्याआधीच खुडले जाते। त्या कळीच्या भावना कुणाला समजत नाही। देशात अशा कितीतरी कळ्या जन्माला येण्याआधीच खुडल्या जातात। रक्षा की न रही जब कोख की दीवारें, रक्षा की न रही जब कोख की दीवारें, तो रक्षा के लिए किसे पुकारे। जागतिकीकरणाच्या आणि वैज्ञानिकीकरणाच्या गप्पा मारणारा समाज अजूनही बुरसटलेल्या विचारांचाच आहे। हे बंगूर येथे घडलेल्या घटनेतनं पुन्हा एकदा स्पष्ट होते। मुलगाच हवा म्हणून पित्याने 3 महिन्याच्या चिमुरडीला सिगारेटचे चटके दिले आणि 4 दिवस मृत्यूशी झुंज देणारा प्रिन्सचा शेवटी करून अंत झाला। या घटनेने हृदयाला पीळ बसावे इतके दुःख होते, पण हे दुःख फक्त मलाच नाही तुम्हाला देखील नक्कीच झाले असेल। पण हे दुःख कधी थांबेल का? या घटना कधी थांबतील का? मुलाच्या अभ्यासापोटी उमर फारूकने केलेले कृत्य माणुसकीला काळीमा फासणारे ठरत आहे। सिगारेटचे चटके देत असताना प्रिन्सची काय म्हणत होती? तिला तर जन्मताच वडिलांच्या की पुरुषी राक्षसांच्या अत्याचाराला सामोरे जावे लागले। आपला पिता आपल्या सोबत किती क्रूरपणे वागत आहे हे त्या चिमुरडीला ठाऊकही नसतं। अहो, स्त्रीभ्रूण हत्येविरुद्ध कायदा आहे, पण कायदा पाळण्यासाठी असतो की मोडण्यासाठी हेच आपल्याला कळत नाही। प्रचंड मानसिक सामर्थ्य असलेल्या आणि पुरुषालाही जन्म देणाऱ्या स्त्रीला तिच्या नाजूक कमनीयतेचा फायदा घेऊन तिला सतत अबला ठरवले आपण लोकांनी। मुले म्हणजे देवाघरची फुले, हे सहानुभूतीचे वाक्य बोलायला, ऐकायला, म्हणायला तुम्हाला देखील नेहमीच चांगले वाटत। पण जर खरेच मुले देवाघरची फुले असतील तर त्यांना गर्भातच का मारले जाते? एवढा मोठा अन्याय त्यांचा कशासाठी केला जातो? फुले फुलण्याआधीच जर खुडली गेली तर समाजाची क्रांती कशी होणार याला जबाबदार कोण? माझ्यासारख्या 12-13 वर्षाच्या मुलीला एक सांगायची वेळ आली आहे की माता न तू वैरणी। अरे असे गाव सुरू झाले या जीवाच्या जिवारी, अरे असे गाव सुरू झाले या जीवाच्या जिवारी, आपुल्याच बीजासाठी माय बाप नाही शिकारी। अहो सांगा त्या माझ्या माय बापाला, अहो मला जन्माला यायचंय, मला जन्माला यायचं। मुलापेक्षा मुलगीच बरी, जीव लावीन आयुष्यभर। अगदी तुम्हाला सुद्धा जीव लावीन आयुष्यभर। आज प्रत्येकाच्या मनात, अगदी तुमच्या मनात देखील एकच विचार, हल्ली जो उठतो तो म्हणतो मुलगाच पाहिजे। मग प्रश्न असा येतो की आम्ही मुलींनी जायचं तर मृत्यूच्या साखर, त्यामुळे मुलींची गर्भाच्या हत्या उडाली म्हणजे स्त्रीभ्रूण हत्या। मुलगा जर वैशाचा दिवा असेल, नीट ऐका तुमच्यासाठी बोलते, मुलगा जर वैशाचा दिवा असेल तर मुलगी वैशाची पंथी माना पंथी, तरच ती
मुलगी म्हणजे फार मोठे ओझे, आर्थिक जबाबदारी, अत्याचाराचे वाढलेले प्रमाण, हुंडाबळी, मानसिक छळ, साखर यामध्ये ती पोरगी फार भरडली जाते हो. मुलगा म्हणजे आपली गर्लफ्रेंड ही पिढीजात संकल्पना समोर नष्ट झालेली नाही. ही जाळवाट दूर झालीच पाहिजे म्हणून मला म्हणावेसे वाटते, स्त्रीभ्रूण हत्या थांबवा. स्त्रीभ्रूण हत्या थांबवा, नाहीतर जिजाऊ सावित्री, आपल्या रमाई, राणी लक्ष्मीबाई, इंदिरा गांधी, कल्पना चावला, अहिल्याबाई होळकर पुन्हा कधी जन्माला येणारच नाही. म्हणून सेव्ह गर्ल, सेव्ह इंडिया. लेख वाचवा, देश वाचवा. ही सांगायची वेळ माझ्यासारख्या मुलीवर आली, हीच आपल्या देशाची फार मोठी शोकांती. म्हणून जाता जाता मी तुम्हाला एवढं, आई होती म्हणून निपजलो, ह्या नाही चुके घर माणसा. अरे आई होती म्हणून निपजलो, ह्या नाही चुके घर माणसा. अरे स्त्री जन्माने सृष्टी चालली, जा नाही चुके अरे माणसा. अरे स्त्री जन्माने सृष्टी चालली, जा नाही चुके अरे माणसा. नाती सारी तीच रुजवते, नाती सारी तीच उजवते. माय मावशी ताई बहिणी आजी मी मामी, अरे तीच ती आनंदाचे तोरण, उमजली चुके धूर्त माणसा. अरे स्त्री जन्माने सृष्टी चालली, जा नाही चुके अरे माणसा. अरे स्त्री जन्माने सृष्टी चालली, जा नाही चुके अरे माणसा. म्हणून येथे बसलेल्या अशा सर्व आईंना कळकळीची विनंती आहे की त्यांनी आपल्या चिमुकलीचे मोठ्या आनंदाने स्वागत. गर्व आहे मला मी एक स्त्री असल्याचा, पण तोच गर्व आता येथे बसलेल्या सर्व स्त्रियांना बाळगायचा. बाळगणार ना? जागर हा जाणीवेचा तुमच्या माझ्या लेखीचा समाजामध्ये निर्माण करायचा आहे. त्यासाठी आवश्यक आहे तुमचे प्रयत्न. निर्धार एकच करूया. या धुरातून मुक्त होऊया. स्त्रीच्या अस्तित्वाची ज्योत पेटूया. या निष्पाप कळीला फुलवूया. या तुमच्या निष्पाप कळीला फुलवूया आणि फुलवूया आणि या स्त्रीलिंगी गर्भहत्येला आपल्या देशातून हद्दपार करूया. तर मग आहात ना माझ्यासोबत सज्ज स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यास? धन्यवाद. जय हिंद, जय भारत.